नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कर्मफलदाता व न्यायदेवता शनिदेव यांच्या जन्माविषयीची कथा. यंदा 2024 6 जून रोजी श्री शनेश्वर जयंती आहे. कर्मफलदाता व न्यायदेवता शनिदेव यांचा जन्म ज्येष्ठ अमावस्या दिवशी झाला होता. ह्या वर्षी शनेश्वर जयंती 6 जून रोजी आहे. या दिवशी शनिदेवांची पूजा अर्चा केली जाते. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काळे तीळ, तेल व काळे उडीद अर्पण केले जातात. त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. तर आपण आता ऐकणार आहोत शनी जन्मकथा. स्कंद पुराणानुसार शनिदेवाच्या मातेचे नाव छाया आणि वडिलांचे नाव सूर्यदेव आहे. पण देवी छाया आणि शनिदेव यांचा संबंध सूर्यदेवांबरोबर कसा आला याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. पौराणिक कथेनुसार भगवान सूर्य यांचा विवाह दक्ष प्रजापतीची मुलगी संध्याशी झाला होता. संध्यापासूनच सूर्यदेवाला मनु, यमराज आणि यमुना ही मुले झाली. असे म्हटले जाते की सूर्य इतका तेजस्वी होता की संध्याला त्यांची उष्णता सहन करणे खूप कठीण होते. म्हणून तिने स्वतःच्या सावलीची दुसरी प्रतिमा बनवली आणि स्वतः सूर्यलोकातून तिच्या घरी निघून गेली. संध्याची छाया पाहून सूर्यदेवाने तिला संध्या समजले. संध्याने छायाला सांगितले की आता तू सूर्यदेवांना आणि मुलांना सांभाळ आणि त्यांच्याबरोबर राहा आणि मी तुझी सावली आहे हे कोणालाही कळता कामा नये. असे सांगून संध्या आपले वडील दक्ष यांच्या घरी गेली. तिच्या ह्या कार्यामुळे तिचे वडील नाराज झाले आणि पुन्हा तिला सूर्यलोकामध्ये जायला सांगितले. पण संध्या हिने सूर्यलोकामध्ये न जाता वनामध्ये जाऊन घोडीचे रूप धारण करून तप करायला सुरुवात केली. इकडे सूर्यलोकामध्ये छायाला सूर्यदेवाच्या उष्णतेपासून काहीच समस्या नव्हती. ती त्यांच्याबरोबर आनंदाने राहू लागली. काही काळानंतर छाया गर्भवती झाली. गर्भधारणेच्या काळापासून छाया भगवान शिवाची तीव्र तपश्चर्या करत असे. यामुळे ती गरोदरपणात स्वतःची योग्य काळजी घेऊ शकत नव्हती. नंतर छाया आणि सूर्यदेव यांनी 3 मुलांना जन्म दिला. त्यांची नावे शनिदेव, मनु आणि भद्रा अशी होती. शनिदेवाच्या जन्माविषयी अशी कथा आहे की गर्भधारणेच्या काळापासून छाया भगवान शिवाची तीव्र तपश्चर्या करत असे. यामुळे ती गरोदरपणात स्वतःची योग्य ती काळजी घेऊ शकत नव्हती. काही काळानंतर तिने एका मुलाला जन्म दिला ज्याचा रंग अतिशय गडद होता आणि तो मुलगा खूपच कुपोषित होता. त्या काळ्या मुलाला पाहून सूर्यदेवाने त्याला आपले मूल म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. हे ऐकून शनिदेवाला खूप वाईट वाटले आणि रागही आला. माता छायाने गर्भधारणेच्या वेळी महादेवाचे ध्यान केले असल्याने शनिदेवाला आईच्या उदरात भगवान शिवाची शक्ती प्राप्त झाली. अशा परिस्थितीत जेव्हा त्याने सूर्यदेवाला क्रोधाने पाहिले तेव्हा सूर्यदेवाचा रंगही काळा झाला आणि तो कुष्ठरोगाने ग्रस्त झाला. यानंतर सूर्यदेवाने भगवान शिवाची माफी मागितली आणि त्याची चूक मान्य केली. यानंतर त्याने शनिदेवाला सर्व ग्रहांमध्ये शक्तिशाली होण्यासाठी आशीर्वाद दिला. सूर्यदेवाने शनिदेवाला त्याच्या काळ्या रंगामुळे नाकारले होते. म्हणून शनिदेवाने हा दुर्लक्षित रंग आपला आवडता बनवला. म्हणूनच शनिदेवाला काळ्या वस्तू अर्पण केल्या जातात. तर अशी होती शनिदेवाची जन्मकथा. तर या शनेश्वर जयंती दिवशी शनिवारी किंवा शनेश्वर जयंती दिवशी काळ्या वस्तू दान केल्या पाहिजेत. तसेच कोणत्याही गरजू व्यक्तीला मदत केली तर शनिदेव नक्कीच प्रसन्न होतात, आशीर्वाद देतात.